हाय हॅलो नमस्कार मंडळी. चला तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझं इकडे चालू आहे आज ड्रायफ्रूट लाडूची तयारी आणि मी सर्व सामान आणलेलं आहे. सर्व ड्रायफ्रूट्स घेऊन आलेलं आहे. ते ड्रायफ्रूटमध्ये आहेत बदाम आणि ओले खजूर आहेत, अंजीर आहे, अक्रोड आहे आणि तीळ, खसखस, विलायची आहे आणि सर्व काही ज्या पेम्किन सीड्स सनफ्लॉवर सीड्स हे जे काही सर्व सीड्स आहेत ते 4-5 प्रकारचे आहेत ते पण घेतलेलं आहे. आणि आता मी याला साखर न वापरता असे छानपैकी लड्डू वळून घेणार आहे आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना छान वाटतं त्यासाठी त्यांच्यासाठी चिक्की पण बनवणार आहे. आणि माझे आता हे बदाम आणि अक्रोड मी थोडेसे तुपामध्ये भाजून घेत आहे. हलकेसे भाजून घेतले की मग मी त्याच्यानंतर सर्व बिया भाजून घेणार आहे. आता हे सर्व माझे भाजून झालेले आहेत. बदाम आणि अक्रोड एका ताटात थंड करायला ठेवणार आहे आणि इकडं जे सीड्स आहेत ते भाजून घेणार आहे. थोडे हलका रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, जास्त करपावायचे नाहीत. आणि त्यानंतर आणखीन थोडं तूप टाकून तीळ आणि अंजीर भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर खजूर आहे जो मी त्याच्या बिया काढून वेगळा केलेला आहे. तर खजूर पण आपल्याला कढईत भाजून एकदम गरम करून घ्यायचं आहे. हे खजूर एकदम नरम असल्यामुळे त्याला काय खूप वेळ लागत नाही. आपल्याला सर्व खजूर असं गरम करताच मॅश करून घ्यायचे आहेत. कढईमध्येच मॅश करून घ्यायचं आहे आणि छानपैकी त्याला, कारण माझ्याकडं चॉपर नसल्यामुळे मी हलक्या हाताने हे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे आणि आता मिक्स करून घेत आहे. अगोदर खजूर घातलेला आहे, त्यानंतर बदाम आणि अक्रोडची पावडर क्रश केलेला टाकलेला आहे, त्यानंतर टाकलेला आहे अंजीरचा पावडर. त्याच्यानंतर सर्व बिया आहेत त्या मी वाटून घेतलेल्या नाही, ते पूर्ण अख्ख्याच आहेत तशाच. हे सर्व एकत्र करून छानपैकी मळून घेऊन त्याला घट्ट असं जो खजूरचा जो हे आहे त्याच्यामध्येच मी घट्ट असं मळून घेणार आहे. त्यामध्ये कुठलंच पाणी वगैरे किंवा थोडंसं तुपाचा 1 चमचा तूप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे विलायची आणि छान मळून झाल्याच्या नंतर आपल्याला छान गोळे करून घेऊन त्याला पोलपाटावरती एका बटर पेपरला तूप लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खसखस टाकून छान गोळे असे बेलण्याच्या साहाय्याने चौकोनी आकारात लाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चाकूनी छान चौकोनी पीसेस करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये हे सेट करून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे मी गोल लाडू पण वळून घेतलेले आहे, ज्याला मी वरून खसखस लावलेली आहे आणि खूप सुंदर आणि एकदम रेखीव छानपैकी मीडियम साईजचे असे छोटे हे लाडू बनून तयार आहेत. चला तर खायला पण ते तितकेच टेस्टी असणार आहेत. माझे लाडू रात्रभर मी हे फ्रीजमध्ये डब्यात घालून सेट केलेले आहेत. आता मी हे भरणीमध्ये घालून घेणार आहे. छानपैकी हे लाडू आता सेट झालेले आहेत. आता पौष्टिक लाडू आपले तयार आहेत. याला आपण सर्वजण फॅमिलीमध्ये सर्वजण एक एक खाल्ले तरी चालेल आणि सकाळी 10-15 खावा, संध्याकाळी 10-15 तुम्ही लाडू खाऊ शकता आणि करून बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत. चला तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 10-15 लाडू म्हणजे मंडळी सकाळपासून आपल्या दीदीने 7-8 लाडू खाल्लेले आहेत. त्यामुळे मी असंच 10-15 बोलत होती, कारण लाडू हा उष्ण असतो आणि गरम असल्यामुळे आपल्याला 1 ते 2च खायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे किंवा दूध प्यायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीराला हे खूप पौष्टिक आणि हेल्दी लाडू असणार आहेत. तर चला तर एक बार बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहे ते. आणि चला तर मंडळी, बाय.